तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, इथे बघू शकता मी पनीर घेतलं आहे. तर पाव किलो होईल इतका पनीर घेतला आहे. तर आज मी तुम्हाला शाही पनीर रेसिपी शेअर करते. तर चला सुरुवात करूया. आहे तर आपल्याला एक तुकडा बटर घालायचा आहे. तर इथे पाहू शकता मी बटरचा तुकडा घातलेला आहे. तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शाही पनीरसाठी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालूया. सर्वात पहिला आधी आपण जिरं घालूया. एक तेजपत्ता, एक दालचिनी, एक चक्रफूल, 3 ते 4 काली मिरी, 3 ते 4 लविंग. आता हे खडे मसाले आपण मिनिटभर परतून घेऊया. आता आपण इथे 2 उभे चिरलेले कांदे घालूया. कांदा सुद्धा आपण चांगला परतून घेऊया. तर इथे कांदा आपला लालसर झालेला आहे. आता इथे 3 टोमॅटो बारीक चिरलेले घालूया आपण. टोमॅटो सुद्धा चांगले मिनिटभर परतून घेऊया. आता आपण इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया. इथे आपले टोमॅटो असे सॉफ्ट झालेले आहे. आता आपल्याला इथे अद्रक घालायचं आहे. एक अद्रक, कोथिंबीर घालूया. एक सुकी मिरची काश्मीरी चांगली परतून घेऊया. घालूया हिरवी मिरची बारीक चिरलेली. 1 चमचा मीठ. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला इथे 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर इथे आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आपल्याला. एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. तर इथे आपलं जी ग्रेव्ही करायला ठेवली आहे ती तयार झालेली आहे. तर आता आपण इथे गॅस ऑफ करूया. आता कांदा टोमॅटो आपण थंड व्हायला ठेवूया 5 मिनिटं. ग्रेव्ही जी आहे ती चांगली अशी गार एकदम थंड झालेली आहे. तर आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर इथे बघू शकता 10 मिनिटं ते 15 मिनिटं मी काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते. तर काजू सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बोलला असणार की मी ग्रेव्हीमध्ये काजू नाही घातले. तर नाही घातले मी ग्रेव्हीमध्ये. तर आता हे आपण अलग वाटणार आहोत. काजू आपल्याला ग्रेव्हीमध्ये नाही घालायचे आहेत. ह्याची पेस्ट आपल्याला अलग बनवायची आहे. तर आपली दोन्ही मिक्सर आता वाटून घेऊया. ही ग्रेव्ही अशी वाटून झालेली आहे. काजू सुद्धा वाटून झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचे, ही ग्रेव्ही जी वाटून घेतली आहे ती आपल्याला त्या गाळणीने गाळून घ्यायची आहे.
कारण की जे आपले काजू तर वेगळे वाटून घेतलेले आहेत, पण जे आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत ते आपले जाडसर जर असले तर आपले ते गाळणीने घालून घेतल्यामुळे सगळं बाजूला होऊन जाईल. तर आपण ह्याच्याने ग्रेव्ही पूर्ण घालून घेऊया. तर इथे अशी गाळणीने गाळून घ्यायची ग्रेव्ही. त्याच्यामध्ये काही जे आपण वाटलेलं आहे ते काही पण जाड राहिलं असलं तर ते बाजूला होणार. तर असं आपण गाळणीने गाळून घेऊया. इथे बघू शकताय आपले जे हिरवी मिरची, टोमॅटो, लाल मिरची, अद्रक, खडा मसाला जे काही आपण वाटलं होतं त्याच्यातलं इतकं जाडसर सगळं बाहेर निघाले आहे. तर कधीही ग्रेव्ही करायची असली शाही पनीरची तर आपल्याला ग्रेव्हीसाठी जे आपण वाटलेलं आहे ते आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे. इथे पाहू शकताय पूर्ण जाडसर आहे ते पूर्ण बाहेर निघालं आहे. तर इथे आपली ग्रेव्ही कशी तयार झालेली आहे ती बघा. एकदम मऊ सॉफ्ट दिसते की नाही. तर त्याच्यासाठीही आपल्याला टिप्स बघायलाच लागणार आहे, फॉलो करा. तर आता आपण शाही ग्रेव्हीची तयारी करूया. तर आपली आता शाही ग्रेव्ही जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपल्याला शाही पनीर बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण आता तयारी करूया. तर इथे मी एक वाटी घेतली आहे, तर त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे लाल तिखट घेत आहे, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा धने पावडर. इथे आपण 2 चमचे पाणी घालूया. आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊया. तर अशी पेस्ट तयार करून घ्यायची. वाटल्यास आणखीन पाणी घालूया. ही झाली आपली अशी पेस्ट तयार. आता ही बाजूला ठेवून देऊया. ते आपण पॅन गरम करायला ठेवला आहे. आता आपल्याला इथे 1 चमचा घालायचा आहे बटर, 1 चमचा घालायचा आहे तेल. जर तुम्हाला तेल वापरायचं आहे तर फक्त तेल वापरू शकता. आता आपल्याला घालायची आहे इथे हिरवी मिरची बारीक कट केली होती ती. तर इथे मिरची घातली आहे. आता आपल्याला इथे घालायची आहे जी आपण पेस्ट तयार केली आहे ती आपल्याला घालायची आहे. चांगली परतून घ्यायची आहे. आपली जी आता शाही ग्रेव्ही तयार केलेली आहे ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहोत. आपली शाही ग्रेव्ही जी आहे ती सुद्धा ओतली आहे. आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो फ्लेवर आहे तो चांगला येणार. ग्रेव्ही जी आहे ती 3 ते 4 मिनिट चांगली परतून घेतली आहे. तर आता इथे आपल्याला गरजेपुरतं पाणी घालायचं आहे. तर मला थोडंसं अर्धा कप मी पाणी गरम करायला ठेवलं आहे ते घालणार आहे. शाही पनीर आपलं जास्ती पातळ नसतं, घट्ट असतं, तर त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी गरम घालत आहे. आपल्याला जास्ती पाणी नाही घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. लक्षात असू दे आपण पहिला सुद्धा मीठ घातलं आहे मिक्सरला ग्रेव्ही वाटताना. 4 ते 5 दाणे साखरेचे सुद्धा आपल्याला घालायचे आहेत. शाही पनीर थोडी गोड असते, तरी ते अर्धा चमचा होईल इतकी मी साखर घातलेली आहे. आता हे चांगले आपण मिक्स करून घेऊया. 1-5 मिनिट आपण एक वाफ काढून घेऊया. आपण झाकण काढून बघूया.
इथे आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. तर आता आपण इथे घालायचे आहेत पनीरचे तुकडे. पनीर आपल्याला फ्राय वगैरे करून नाही घालायचे आहेत, पनीर आपल्याला असेच घालायचे आहेत. तर आपले पनीर घालून झाले आहेत. आता आपल्याला घालायचं आहे गरम मसाला 1 चमचा, 2 चमचे कस्तुरी मेथी, ती मी तव्यावरती खमंग भाजून घेतलेली आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपल्याला घालायची आहे जी आपण काजूची पेस्ट बनवली आहे ती घालायची आहे. जर तुम्हाला काजूची पेस्ट नसली घालायची तर तुम्ही दुधावरची जी साई असते ती सुद्धा तुम्ही घालू शकताय. त्याने काय होतो, फ्लेवर खूप छान येतो. दुधावरची साई जर नसली तर फ्रेश क्रीम असली ते घाला, पण शाही पनीरला ही 2 टिप्स तर वापरल्याच पाहिजे आपल्याला. आपण बघणार आहोत. हो, तर इथे आपली ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. आता आपण गॅस जो आहे तो ऑफ करूया, कारण की आपली जी शाही पनीर आहे ते तयार झालेलं आहे, ते बघू शकताय. तर गॅस ऑफ करूया, चांगली कोथिंबीर घालूया. चांगले मिक्स करून घेऊया. आता आपली शाही पनीर जी आहे ती आपण सर्व करूया. सगळे आजूबाजूला जी लागली आहे ती सगळी आपण अशी काढून घेऊया. आता बघू शकताय फ्लेवर किती छान आलेला आहे तो. तर आता आपण सर्व करूया. तर आता आपण काढून घेऊया. आता आपण क्रीम घालूया वरून. तर इथे आपण दुधाची साय देखील घातली आहे. तर इथे आपली जी ग्रेव्ही तयार झालेली आहे ती बघा, आहे की नाही एकदम हॉटेलसारखी. तर असे टिप्स फॉलो करा तर हॉटेलला पण जायचं विसरून जाल. नक्की एकदा जे टिप्स मी सांगितलेले आहेत ते नक्की एकदा वापरून बघा. तर तुमची शाही पनीर जी आहे एकदम हॉटेलसारखीच होणार. तर आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका रेसिपींसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये.